तिथे बघ सुपर स्पीडो, हे तेच स्नेकचं डिझाईन आहे. मला वाटतं आपण योग्य डिरेक्शनला चाललोय. चल आज जाऊन बघूया. सांभाळून जावं लागेल. ही जागा खूपच धोकादायक वाटते. डोंट वरी सुपर स्पीडो, मी तुला काही नाही होऊ देणार. लहान मुलांना आत जाण्याची परवानगी नाहीये. आत कारची फाईट बघताना तुम्हाला कुठेतरी लागू शकतं. अंकल, आम्ही फाईट बघायला नाही, उलट या कार फाईट मध्ये भाग घ्यायला चाललोय. अरे असं इथे काय का? किको, या कार आहेत की हाहाकार, खूपच डेंजरस दिसतायत. हं? तिथे बघ सुपर स्पीडो, तोच डबल हेड वाला स्नेकचा टॅटू. याचा अर्थ आपल्याला यांच्याकडूनच कळेल की प्रोफेसर अंकल कुठे आहेत. लेडीज अँड जेंटलमॅन, तुमचा होस्ट आणि दोस्त रॉनी कार वर्सेस कारच्या या नव्या सेगमेंट मध्ये तुमचं खूप स्वागत करतो. यामध्ये जो कोणी माझ्या या कारला हरवेल त्याला मी तो मागेल ती किंमत देईन. पण या फाईटचा फक्त एकच रूल असेल की यामध्ये कोणताही रूल नसेल. So, one down. Now, who is next? या हॅमर कारशी लढणं तर कोणालाच शक्य होणार नाहीये, बरोबर बोललास. पण तुला मात्र हे नक्कीच शक्य आहे. रॉनी अंकल, तुमच्या कारशी मी आणि सुपर स्पीडो लढू. अरे, या पोराला आत कोणी येऊ दिलं? चला बाहेर काढा याला. रॉनी अंकल, आता जर आत आलोच आहे तर 2-2 हात होऊनच जाऊ देत ना. फक्त लक्षात ठेवा की जर आम्ही जिंकलो तर आम्ही जे काही मागू ते तुम्हाला द्यावं लागेल. ओके? ओ वा 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 वा, व्हॉट कॉन्फिडन्स. जर तू इतका कॉन्फिडन्स दाखवत असशील तर एक चान्स तर तुला द्यावाच लागेल मला. ओके गाईज, लेट्स फाईट. हे काय केलंस तू किको? मला अडकवलंस. सॉरी सुपर स्पीडो, पण रॉनी अंकलशी डील करण्यासाठी बस हाच एक मार्ग उरला होता. काही हरकत नाही किको, आता चॅलेंज केलेलंच आहे तर बघून घेऊ. अरे जरा बघून लागेल कुठेतरी. मी तर चाललो. मला नाही लढायची अशी जबरदस्तीची फाईट.
करायचं नव्हतं तर मारायचं कशाला? आता तुझी खेळ नाही. सुपर स्पीडो फॉर्म्युला नंबर 78 लाव. ओके किको, ऍक्टिव्हेटिंग फॉर्म्युला नंबर 78. आता बघ मी काय करतो ते. ज्याला चिल्लर समजलो तो तर डॉलर निघाला. शाबास रॉनी, तुझ्या फाईट वर खूप खुश झाला. माग तू काय पाहिजे तुला? जॉनी अंकल, आम्हाला एका व्यक्तीचा पत्ता हवाय. बस इतकंच. विचार कोणाचा पत्ता हवाय? बेनाम वोचा. तुझी इतकी हिम्मत की तू बेनाम वोचं नाव घेतलंस? पण रॉनी अंकल, तुम्ही मला वचन दिलंय की मी जे काही मागेन ते तुम्ही मला द्याल. जर तुमच्यात हिम्मत नाहीये तर तुम्ही असं प्रॉमिस करायलाच नको होतं. जर मी वचन दिलं नसतं तर तुम्हा दोघांना आंधळं करून टाकलं असतं. जगात काही बदलू शकतं, पण रॉनीने दिलेला शब्द नाही. तुला माहितीये का बेनाम वो कोण आहे? बेनाम वोला कोणीच ओळखत नाही, पण तो मात्र सगळ्यांना ओळखतो आणि सगळ्यांची खबरही ठेवतो. बेनाम वोचा पत्ता मला नाही माहित, पण माझे बॉस कोणा त्यांचा पत्ता माहितीये. आणि हे बॉस्को अंकल कुठे भेटतील? बॉस्कोचा पत्ताही नाही माहित मला. यांना काही माहितीये की असंच उगाच हवेत तीर मारतायत? पण मला इतकं नक्कीच माहितीये की सन सिटीच्या बाहेर जी जुनी बंद पडलेली स्टीलची फॅक्टरी आहे, तो तिथे दर शनिवारी नक्की येतो. पण मी त्यांना ओळखणार कसं काय? बॉस्कोच्या डोक्यावर केस नाही, तर 2 तोंडांच्या सापाचा एक मोठासा टॅटू आहे. थँक्यू रॉनी अंकल. चल सुपर स्पीडो. बेनामवो, तू हा रिमोट कंट्रोल माझ्याकडून मिळवलास खरा, पण तू तो ऑपरेट कधीच नाही करू शकणार. आता रिमोट ताब्यात घेतलेलाच आहे, तर तुझ्या मुलाला फिलिपिनला पण ताब्यात घेईनच मी. मग या जगावर राज्य करण्यापासून मला कोणीच अडवू शकणार नाही. घेऊन जा याला आणि आपल्या जेलमध्ये बंद करा. पाण्यात जो आग लावू शकतो बेनाम वो आहे तो. अय्यो, हा फी तर खूपच मस्ती करतो की. हिम्मत नाही तरी सगळ्यांशी भांडतो. टोनी बॉस सारखा सारखा चिडतो. किको दादा, पप्पांकडे कधी जायचं? उद्या नक्की, पण आता तू जाऊन काहीतरी खाऊन घे. ओके, पण तुम्हाला मी एक कविता म्हणून दाखवू? ईश, अरे वा, मला कविता तर खूपच आवडतात. म्हणून दाखव पटकन. थांबा, मी फिफीच्या कवितेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो. टिप 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 पाऊस पडतो, छत्री घेऊन घरातून निघतो,
पावसामुळे चिखल झाला पटकन, सरकला पाय आणि पडलो धपकन. मला पप्पांची खूप आठवण येते. किको, फिफीला तू प्रॉमिस तर केलंस, पण उद्या तू त्याच्या बाबांना भेटवणार कसा? मी पण तोच विचार करतोय ट्विंकल. फिफीचे पप्पा बेनाम वो नावाच्या एका माणसाच्या ताब्यात आहेत. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला शनिवारी बंद पडलेल्या जुन्या स्टील फॅक्टरीमध्ये जावं लागेल. ती सनसिटीच्या बाहेर असलेली स्टील फॅक्टरी. 2 शब्दात सांगायचं तर डेंजरस प्लेस. अय्यो किको, तिकडे तर दर शनिवारी डेंजर फायटरच्या मध्ये फायटिंग होते रे. आणि शनिवार तर उद्याच आहे. मम्मी, तिथे तर मुलांना जायला अलाउड नाहीये. तू इकडेच थांब किको. तिथे उद्या मी आणि मेयर जाऊ काय. कोण मी? का नाही उद्या मी तिथे नक्की गेलो असतो, पण काय ना की शनिवारी मी कोणावर हात नाही उचलत, नाहीतर तिथल्या फायटर्सची अशी हालत केली असती की त्यांना त्यांचे पूर्वज आठवले असते. खरंच मेयर अंकल? मग नाही तर काय. जर मी खोटं बोलत असेन तर माझ्या डोक्यावर आता उंदीर पडेल. म्हणजे नक्कीच खोटं बोलले होते. नाही टेम्पो अण्णा, फिफीच्या पप्पांना शोधण्यासाठी आणि माझ्या स्वप्नात पाहिलेल्या टॅटूच्या मागचं रहस्य जाणून घेण्यासाठी त्या बंद पडलेल्या फॅक्टरीत मला जावंच लागेल. थांबेल वेग जोरदार R7 मध्ये सामावेल सुपर स्पीडो कार. अरे फाईट कधी चालू होणार आहे? काय माहित. अरे हॅलो एव्हरीवन, मिक्स मार्शल आर्टच्या सुपर राऊंड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज या रिंग मध्ये जगभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून अगदी भयंकर जबरदस्त असे फायटर्स आले, जे एकमेकांसोबत तोपर्यंत फाईट्स करतील जोपर्यंत रिंग मध्ये केवळ एकच फायटर आपल्या पायांवर उभा असलेला नाही दिसत. आणि हा आहे बॉस्को. 2 वर्षांपासून या रिंगचा चॅम्पियन आहे. तो बघ सुपर स्पीडो. बॉस्कोच्या हातावर 2 डोकी असलेला स्नेक टॅटू आहे. मला रिंग मध्ये जावंच लागेल. अजून कोणी आहे ज्याला एक केज मध्ये जायची इच्छा आहे? लक्षात ठेवा, बाहेर फक्त एकच जण येईल. मी करेन सामना.